शोभा मग तू सांग 27 आणि 25 किती? राहू दे शोभा, एवढी मोठी होऊन सुद्धा साधा एक गणित येत नाही. मोहन तू सांग 27 आणि 25 किती? 27, 25, 52. बघ शोभा, मोहन किती हुशार आहे ते. मी तुला सांगणारच होते. राहू दे, मोहनने आधी सांगितलं. तू काही हुशारच नाहीयेस, तुला येतच नाही गणित. कार्टे, माझ्या घरात राहतेस आणि मलाच बोलतेस? हा शोभा शोभा लहान आहे अजून ती. काही लहान वगैरे नाही, सगळं बरोबर बोलता येतं तिला. हा मोहन 52 आणि 16 किती? माऊ मला आता कामावर जायला उशीर होतोय. ते पैसे तू बाजूला ठेव, मी आल्यावर आपण मोजूया. मी लवकर येणार आहे आज. शोभा येतो. हा हा बाय माऊ. बाय बाय. मोहन काय? येतो येतो मी येतो. मुन्या कामावर गेला म्हणजे आता ही गणित विचारून मला त्रास देणार. डोक्याला तापच आहे. झोपायचं नाटक करते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. डॉक्टरांनी किती वेळा सांगितले तुला बाहेरचं काही खात जाऊ नकोस म्हणून. अगं कधीतरी खायला काय होतं? कधीतरी हा हे तुझं कधीतरी ना आठवड्यात 2-3 वेळा होतं. आई मला सांगते काय ग, तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. तू प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं करतेस. हा आई त्या माऊने आधीच माझं डोकं फिरवलंय, आता तू माझं डोकं फिरवू नको. आता काय पराक्रम केला तिनं? बत्त काढून ठेवलेत भिंतीवर. त्रास त्रास देते नुसती. काय करू हिचं ना काही कळतच नाही मला. बाहेर जाऊन खेळ म्हटलं तर म्हणते सगळे शाळेत गेलेत, कुणाबरोबर खेळू? ए चांगले 2-3 रट्टे ओढ पाठीवर, येल वटणीवर. नाही नाही, असं दुसऱ्यांच्या मुलीला मारायचं बरं नाही वाटत ग. काय होतंय त्याला? आई माऊला शाळेत घातलं तर मोन्या पण परवा म्हणत होता की माऊला शाळेत घालायला हवं, म्हणजे त्रास तेवढा कमी होईल ना. शोभे आयडिया चांगली आहे. आयडिया चांगली आहे ग, पण प्रॉब्लेम आहे. का? शाळेचे डॉक्युमेंट्स वगैरे जे लागतात ते कुठे आहेत आपल्याकडे? तू काळजी करू नकोस. एक मॅडम माझ्या ओळखीच्या आहेत, त्या घरी येतील आणि सगळं काम करतील. हे बघ, आपण ना म्युन्सिपाल्टीच्या शाळेत टाकून देऊया तिला. हा चालेल. पण त्या बाईला विचार आधी, शाळेत जायला तयार आहे का? तर तुला जायला लागायचं. वहिनी पटकन खाऊन सांगा कसे झाले चायनीज पोहे. हा हा अंजे, अगं तू बनवलेस म्हणजे चांगलेच असणार. काय वहिनी कसे झालेत? झालाय का नाही नुसता दूर? म्हटलं ना अंजेने केले म्हणजे छानच असणार. आवडले का तुम्हाला? घ्या हे घ्या, अजून घ्या. नाही नको ग, मी जेवून आले ना. अगं सकाळी सकाळी नाहीतर घेतले असते. खरंच छान झाले. अंजे, राहुल, तुमच्याकडे काम होतं. बोला ना. मी माऊला शाळेत घालायचं ठरवलंय. अरे वा. तुम्ही दोघं तिचं पालकत्व स्वीकारा. वहिनी काय मजाक करता तुम्ही? अगं मी मजाक नाही करत आहे, मी खरंच सांगतेय. मला तिला शाळेत घालायचंय म्हणून विचारते. वहिनी काहीतरीच काही बोलताय. अरे राहुल, शाळेत फक्त तुम्ही तिचे आई वडील आहात एवढंच सांगायचंय. बाकीचं मी बघते ना. तिथं ते शाळेत बाई इंटरव्ह्यू घेतात, त्याचं काय पालकांचा इंटरव्ह्यू? अगं बाई मला तर राहुलचा हु पहिला का दुसरा हे पण अजून नीट कळत नाही. आपल्याला नको ते.
हा आम्हाला नकोय, तुम्ही दुसरे कोणाला तरी बघा. हा अहो वहिनी ते पोहे संपवा ना, का डब्यात घालून देऊ? डब्यात घाल कचऱ्याच्या. हा? तीच लायकी आहे त्याची. वहिनी अन्नाचा अपमान करू नका. म्हणजे याला अन्न म्हणणं म्हणजे याचा अपमान केल्यासारखं आहे. किती घाणेरडे केलेस पोहे. वहिनी तुम्हाला काही चांगलं बघवतच नाही. माझा राहुल संपेल पोहे. शोभा, हा? मराठीत बोललं तरी चालेल, इंग्रजीमध्ये बोलायची काही गरज नाही. गप्पस, तुला काही कळते का? इंग्रजीत बोललं ना तर छाप पडते. हो का? बर. हा नाही नाही. हे बघा, आज जर हिचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला आता 8 किलो तांदूळ आणि दर महिन्याला 4 किलो तांदूळ शाळेकडून फ्री मिळतील. 4 kg राईस. हो. आणि साखर? साखर नाही मिळत, फक्त तांदूळच मिळतात. कुठे होतीस तू? तुझे आई बाबा तुला चाळ भरून शोधतायत. तू इथेच होय? आणि पेढा. हे तुझे आई वडील आहेत? हो मला अजून पेढा देईन. हो. बाय. काय ग माऊ, तू इथे काय करतेस? चल ग आपल्या घरी चल. नमस्कार मॅडम. नमस्कार. मुलगी आहे माझी. आई विना वाढलेली पोर, पण तुम्हाला माहित नाही खूप लाडात वाढवली आहे मी तिला. मी कामावर जातो ना म्हणून जास्त करून इथेच असते. ए माऊ ठीक आहे, खा बर्फी आणते तुझ्यासाठी. हे तुझे बाबा का? हो. माऊ ग माऊ, त्या बाई येणार आहेत ना तुझ्या ऍडमिशन साठी. हा फ्रॉक बघ बघ तुझा किती खराब झालाय. आपण नवीन फ्रॉक घालूया हा तुला, आणि मी तुला ना दूध पण देते, खूप साखर घालू. तुम्ही कोण? मी हिची आई. माऊ माऊ, अगं बाळा कुठे फिरत असते? चल, आता तुम्ही कोण? मी हिची आई. तुमच्यापैकी नक्की हिचे आई वडील कोण आहेत? आम्ही आहोत तिचे आई बाबा. बघा ना माझ्यावर गेली. माऊ, काय झालं? मोहन, मला पण खेळायचं जायचं होतं त्या चिंटू आणि पिंटू सारखं. माऊ, तुला मी एक गोष्ट सांगतो. पूर्वीच्या काळी ना एक एकलव्य नावाचा मुलगा होता आणि ना त्याला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती. धनुर्विद्या म्हणजे काय माहितीये का? धनुष्यातनं बाण मारतात ना, ते शिकण्याची. आणि त्यावेळेला ना द्रोणाचार्य नावाचे प्रसिद्ध शिक्षक होते, ते धनुर्विद्या शिकवायचे. तर एकलव्य द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, मला तुमचा शिष्य बनवा, मला तुमच्याकडनं धनुर्विद्या शिकायची. द्रोणाचार्य म्हणाले, तर मी नाही तुला शिकवणार, जातो. पण मग एकलव्य निराश नाही झाला, तो असा खचला नाही, शांत नाही बसला. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी द्रोणाचार्यांचा एक पुतळा बनवला आणि त्याच्या समोर तो धनुर्विद्या शिकायची प्रॅक्टिस करायला लागला. आणि पुढे दिवसात तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. मोहन, म्हणजे मी पण त्या बाईंचा पुतळा बनवू का? नाही मग तुला पुतळा बनवायची गरज नाही. एकलव्य कुठे शिकत होता सांग? निसर्गाच्या सानिध्यात. त्यांनी असा उघड्यावर त्यांचा पुतळा बनवला होता. निसर्ग खूप मोठा शिक्षक आहे, तो आपली परीक्षा घेत असतो. फक्त आपली शिकण्याची तयारी पाहिजे. आणि आपली शिकण्याची जर का तयारी असेल ना, तर आपण कुठल्याही संकटांवर मात करू शकतो. पण मोहन, मला साधं गणित येत नाही. अगं ते मी शिकवीन तुला. अगं गरजेपुरती आकडेमोड आली म्हणजे बस झालं. बाकी सगळं शिकवायला कोण आहे? निसर्ग. मग दे टाळी. म्हणजे मी याच्या जवळ जाणारच नाही. हा हा हा, मागे मागे. माऊ, इकडे, मी तुला खायला देते. ये. मालकांचा डबा भरून झाला ना की देते तुला. हा
मोन्या, आज सगळ्यांना सुट्टी असते, तुला कसलं रे काम? शोभा, ते आमच्या बुटीक मध्ये पण पूजा आहे ना, म्हणून बोलवलंय मला. कसली पूजा? पूजेचं नुसतं कारण आहे, तुझ्या बॉसला ना एक दिवस सुट्टी नाही द्यायची, तो पण दिवस भरून घ्यायचा तिला. मालक, तुम्ही बी आज कात्रीची पूजा करणार ना? तुमचं शस्त्र आहे ते. हो शोभा, कात्रीची पण पूजा करा. फेकून देती. तिच्याचमुळे माझ्या सुखाला कात्री लागली. तिला ना चांगली चद्दल घडवायला पाहिजे. त्याशिवाय हिचं डोकं ठिकाणावर येणार नाही. उद्या संध्याकाळी मोन्याला दाखवते बरोबर. निघत का नाही या? कात्र्या कशा अडकल्या? ए बानू, तिकडे. हा शोभते, ए बघ काय झालंय. काय झालं? कात्र्या हातात अडकल्या. अशा कशा अडकल्या? मला काय माहित. शोभा, आता तुझी बोटं कापावी लागणार वाटतं. माऊ, ए कारटे, का बस, चांगलं बोल ना. बघत काय बसलात, मला मदत करा ना. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. माऊ, तू तिकड नोड, मी इकड नोडते. हा चालेल. हा, हा. ओढ जोरात, जोरात ओढ. शोभते, जरा कळ काढा. निघतील कात्र्या, निघतील. ओढ माऊ, जोरात ओढ. माऊ, ओढ ना जोरात. अबे कात्र्या कुठे निघतायत? हात निघून बाहेर येईल माझा. कात्र्या निघाले नाही. ठीक आहे, मग मी खेळायला जाते. शोभा, तू तुझं बघून घे. अगं शोभते, मी आम्ही कपडे वाळत घालते. हा ऐक ना बानू, हे बघ, हे निघत नाही. आले मी, आले. अगं दोघी कुठे गेल्या? बानू, माऊ, बानू. ऐक, काय सुटली? ऐकू देवा. वहिनी, ते काय करताय? हे डान्स, त्याने वजन कमी होतं ना. तू पण काय? वजन कमी होईल की नाही माहित नाही, पण असं घासून घासून ती भीत पातळ होईल बघा. अंजे जरा नीट बोल ना तू. हा नीट बोल. हा वहिनी, तुम्ही असं विचित्र वागताय तर मी काही का नाही बोलणार. म्हणजे तुझी जीभ जास्त तुरु तुरु चालायला लागली. मग कात्रीने कापून टाकल की काय? अगं नाही रे, ऐक ना अंजे. दोघी कुठे? बानू, माऊ.
हे बघ काय झालंय. वा, आता तू पण टेलरिंगचं काम चालू केलंस आणि तो मास्टरडा कमी होता का घरात? अगं नाही ग बाई, अडकल्यात हातात. अशा कशा अडकल्या? तर मला काय माहिती आता, ते काढ आता. थांब जरा. काढ. लागलं ना मला. मी काय मुद्दाम करते का? आता काय? काढ काढ. तर नको नको नको. बघ आता काय. बर चल. फोन कुठे तुझा फोन? त्या बघ. हा. आता काय करते तिकडे? अगं, थांब ग जरा. इकडे इकडे. इकडे. माझा फोन काय करायचं तुला? मी करते. मोन्याला फोन. थांब. नाही लागणार, मोन्याला फोन लाव. लावते थांब. हॅलो, ए मास्टरड्या, लवकरात लवकर घरी ये. शोभाच्या हातात कात्र्या अडकल्यात, काढायच्यात, लवकर ये. अरे येणार आहेस ना? चौकशा कशाला करतोयस? मास्टरड्याला ना पण खूप चौकशा असतात, तर घरी येणार आहे ना? पाणी दे जरा मला, पाणी दे. देते. थांब थांब. कसं काढायचं काय कळत नाही बाबा. हे घे पाणी. हा. शोभ, अगं काय केलंस? आई मी मुद्दाम नाही केलं, ते अडकलं त्याच्यामध्ये. नाही. तू पाणी दे आधी मला. हा, काय नाही देणार पाणी. पाणी. अगं पाणी दे ना. आई आई चालली की तू, चल. नाही तू पाणी दे ना. नाही ना, निघ. तू पाणी दे ना. तू चल, तुझा नवरा आल्यावर काय ते बंद कर. चल. शोभा पाणी पी. काय झालं शोभा? सकाळी मी चुकले, खरंच माझी चूक झाली. शोभताई, ज्या कात्रीमुळे घरी 2 वेळेचं जेवण येतं, त्यात कात्रीचा अपमान केला तू, म्हणून देवाने तुम्हाला शिक्षा दिली. सॉरी मोहन. हा, अपमान केला कात्रीचा आणि फक्त मालकानं सॉरी म्हणताय. अजून पण वेळ गेली नाही, कात्रीची पूजा करून घ्या तुम्ही. सकाळी माझी चूक झाली, ज्याच्यामुळे माझं घर चालतं, खायला मिळतं, त्या शस्त्राचा मी अपमान केला. मला माफ करा. मोन्या कात्र्या निघाल्या. शोभताई, देवाने तुम्हाला माफ केलं. हो. चल शोभा, सोनं वाटून येऊया. हा. भानू, सोनं का वाटतात? अगं सोनं नाही, सोन्याची पानं वाटायची असतात. आज दसरा आहे ना, म्हणून सोन्याची पानं वाटतात. मी आम्ही जाते, सोन्याची पानं वाटून येते. हा, आलेच. मी पण वाटणार सोन्याची पानं. अय गाढवा, पाया कोट तुझा काका पडणार. लीलावती, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. हे, तू काय माझ्यापेक्षा मोठी आहेस का? पाया पड. तुला घ्यायचं असेल तर घे, नाहीतर मी चालले. सोन्याचं पान. काय ग, कुठून आणलं? तुला काय करायचंय?
नाही पण खरंच सोन्याचं हे? हो. नकोय का ते मला मी घेऊन- नाही 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 आता आता येते मी, तुला नाराज कसं करणार? शुभ दसरा ग बाई, सोन्यासारखी राहा. मी तुला सोन्याचं पान दिलं, मला नाही दिलंस तू, मला दे. तू मला सोन्याचं पान दिल्यावर मी तुला सोन्याचं पान कुठून देणार? हे बघ, यातलं घे पाहिजे तर. एवढं नको, मला एकच हवंय. तुला पाहिजे तेवढं घे. आणि हे बघ, मला सोन्याचं पान दिल्याचं सांगू नको बाहेर कुणाला. शोभा, हे घे सोनं, सोन्यासारखी राहा. वा, गावभर फिरून आलीस, सगळ्यांना देऊन आलीस, आणि आता तुझ्या लक्षात आलंय मला द्यायचंय. हे शुभ दसरा. भानू, माऊ माझे हात पिठाचे आहेत, मी नंतर घेते. हा सोन्याचं पान. माऊकडे सोन्याचं पान कुठून आलं? माऊ, हे पान तुला कोणी दिलं? कोणी दिलं नाही, मी आणलं. कुठून? बरं बरं, ठीक आहे, जा. जाऊ दे, कुणाचं का असे ना, मला मिळालं सोन्याचं पान. शोभा वहिनी, हा, आहात का घरात? नाही नाही, आम्ही सगळे बाहेर गेलो. वहिनी काय मजाक करता तुम्ही? तू काय मजाक करतेस? दिसतोय ना आता. बरं ते जाऊ द्या, हे घ्या शुभ दसरा. शुभ दसरा घे. अगं बाई, घ्या सोनं घ्या. आता सोन्याचं पान नाही म्हणून काय झालं? वहिनी पाया पड. असू दे असू दे. भानू, अगं बाई, भानू शुभ दसरा हे घे. शुभ दसरा. त्या काम संपवते आणि येते तुमच्याकडे. मला सोनं नंतर द्या तुम्ही. अगं बाई, खरंच. अगं बाई, काय? अंजय, कपाडा बस, लाभो लाभो. अगं बाई, काय काय झालं? तू खूपच की. नाही नाही, बरोबर आहे. जा, सगळ्यांना सोनं वाटायचंय ना. आती बघ. जा ना, जा 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 जा. चांगले चांगले, जा. ए, तुला काय म्हणायचंय? मी काय वाकड्या चालीची आहे? मी काय तुला फेंगडी दिसते का रे? बायकांच्या किसा धक्का मारत जातोस, तुला काय लाज शरम वाटते की रे? तुझ्या आईच्या वयाची आहे मी. सणासुदीच्या दिवशी पण भांडतायत, काय म्हणावं या ना? नाही ते काय. चांगल्या कामासाठी चालले होते, आला बोका आडवा. ओ मावशी, काय रे? इकडे आण ते. ओ मावशी, माझं पान आहे. ते मान माझं आहे, मला द्या. हे, माझं पान आहे म्हणे. खोबाड बघ जा आरशात. हे पान माझं आहे. अहो मावशी, ते पान माझं आहे. हो चल रे, तुझ्याकडे कुठून आलं पान? हा, कुठून आणलंस तू, सांग मला. पान ते मी सांगतो ना, माझं पान आहे. चल रे. राव, ते पान आपलं तर नसेल ना? आधी तू बघ ना, आपलं आहे का ते कुठे ते बघा. अगं बाई, राव, काय काय मी इकडंच ठेवलं होतं. एवढं होतं म्हणजे? आता नाहीये. पान नाहीये. मी तरी सांगत होते की आपण कडी लावून नको जाऊया, टाळा लावून जाऊया. पण कुणाला कळलं कसं आपल्याकडे सोन्याचं पान आहे ते? राहू भीतीला पण का नसत्या? नुसताच दूर झालाय राव. राहू, मी काय म्हणते,
आपलं पण समीर भाऊजी आणि लीलावती मावशींनी तर ढापलं नसल ना. ए सम्या, माझ्या नादी लागायचं नाही सांगून ठेवते. हो बाजूला. ओ मावशी थांबा. काय रे भामट्या, सगळे धंदे संपले, आता वाटमारीचा धंदा चालू केलास का रे? माझं सोनं लुटायचा विचार आहे का काय तुझा? ओ मावशी काही काय बोलताय? असं पान चोरलास? बर मावशी हे ते तुमचं नाहीये, ते आमचं पान आहे. चल गे. ओ अंजली वहिनी, तुमच्या दोघींचंही नाही, हे पान माझं आहे. समीर भाऊजी थांबा तुम्ही. झाले काय अंजीला? हा? गोळे जास्त मोठे करू नको, तेवढे कर. हा. काय चाललंय बाहेर? भांडणं बिडणं झालीत की काय? माझं पान आहे, माझं पान आहे. दादा हे पान. हे माझं पान नाहीये. अरे माहितीये रे, तुझं पान नाहीये, माझं पान आहे ते. ओ मावशी हे पान माझं आहे. हे कोण तुझं माझं पान नाहीये. ए सम्या, ए गप गप. माझं पान आहे ते सोन्याचं. ए मोन्या, माझं पान मला परत दे. चल. हे मला खबरदार मास्तर, त्यांना पान दिलास तर ते पान माझं आहे. आणि इकडं ए मोन्या, ए ए ए. त्यांना पान दिलंस ना तर लक्षात ठेव मग. हा अरे हे पान माझं आहे. ए ते गप ए. आमचं पान आहे काय? आमचं पान, माझं पान आहे. ए, अंजू तू बोल ना यार. तुमचं काय पान आहे? तुमचं काय पान आहे? नाव लिहून ठेवलंय का तुमचं? हा, आमचं पान आहे कळलं का? हा कळलं ना? पान नाहीये. भाऊनी परत नेलं की काय? त्यांना अंजेच काम असणार. मग अशी नुसती कपाटाकडे घुटमळत होती. थोड्या वेळासाठी मी बाहेर गेले तेव्हा येऊन तर अंजली घेऊन नसेल ना गेली. मावशी हे बघा, खोटं बोलायचं काम नाही. हे पान आमचं आहे. काय नाही नाही. नाही, हे तुमच्या दोघींचंही नाही, हे पान माझं आहे. ए, सम्या, हे पान इथलं तू घेऊन तर जाऊन दाखव. तुझा नुसता दूर केला तर बघ पान माझं आहे. अरे हे पान तुझं आहे, याला पुरावा काय आहे? मी देते पुरावा. माझ्याकडे आहे पुरावा. हे पान माझं आहे. तिथेच ठेवलं होतं. कुठे गेलं माझं पान? शुभा, हे शुभा असेल इथेच कुठेतरी अरे असेल. नाहीये मोने, शोधलं मी सगळीकडे. नाहीये, कुठेच नाहीये पान. भानू, तू पाहिलंस का पान? नाही. अहो, पान कुठं गेलं? ज्याच्याकडून आणलं होतं त्याला देऊन टाकलं. उगाच मला कोणी पकडलं असतं तर. शोभा, शोभा जाऊ दे ना. ते आपलं नव्हतं त्याच्यासाठी कशाला वाईट वाटून घेतेस? मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा करतो. थांब. भाऊ खरं सांग, पान कुठं गेलं? मला खरंच माहिती नाही. जेव्हा मी जादू करते आणि तिच्यापासून लांब जाते ना, तेव्हा ती जादू संपते. म्हणून मी काही जादू नाही करायची का? म्हणजे मावशी जादू फक्त थोड्या वेळच काम करते? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.